नमस्कार, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे तांदळाची खीर। आपण तांदूळ न भिजवता झटपट अशी खीर बनवणार आहोत तांदळाची। व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा। रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला खीर बनवण्यासाठी सर्वात आधी आपण तांदूळ भाजून घेऊ। त्याच्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे। त्याच्यावरती आता इथे तांदूळ घेते, ते भाजून घ्यायचे आपल्याला। इथे तांदूळ आता आपल्याला भाजून घ्यायचे, छान असे लालसर भाजायचे। तांदूळ भिजत ठेवायची काही गरज नाही, तशी जरी केली तरी खीर छान बनते। तर मी तांदूळ न भिजवताच घेते, फक्त तांदूळ मी स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेले आधीच। लालसर अशी छान भाजायची, जास्त आपल्याला हे पण नाही करायचे, करपूर पण नाही द्यायचे, लालसर भाजायची म्हणजे चव छान येते खीरला। त्या पद्धतीने भाजून घ्यायचे। तांदूळ न भिजवताच आपण खीर बनवतो। कमी गॅसवरती छान अशी भाजून घ्यायचे। इथे तांदूळ छान असे लालसर भाजून झाले, पाहू शकता एकदम छान असे लालसर झाले। आता हे थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमधून याचं बारीक वाटून घ्यायचे आपल्याला। हे आपले तांदूळ थंड झाले, आता हे मिक्सरच्या भांड्यामधून आपण दळून घेऊ। त्या पद्धतीने थोडेसे लालसर भाजायचे, जास्त बारीक पण नाही करायचे आपल्याला, थोडेसे जाडसरच ठेवायचे। इथे तांदूळ दळून झालेत, थोडेसे असे जाडसर, जास्त बारीक नाही। एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आपण आता खीर बनवायला घेऊ। खीर बनवण्यासाठी मी इथे बदाम घेतले चारोळे, त्यानंतर मी इथे काजू घेतले आणि खोबरं किसून घेतलं आहे मी इथे बारीक। तर तुम्ही चारोळे आणि हे नाही टाकलं तरी चालेल, फक्त खोबरं आणि तांदूळ बारीक दळून टाकलं तरी चालतील। आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वेलची पण ॲड करायची आहे। त्यानंतर मी गॅसवरती पातेल ठेवले तापवायला, त्याच्यात मी तूप टाकून घेते। इथे मी गावरान तूप घेते 2 चम्मच। साधं तूप वापरलं तरी चालेल, गावरान तुपामध्ये खीर छान होते, छान पण लागते। इथे मी 2-2.5 चम्मच तूप ॲड केले। त्यानंतर याच्या सर्वात प्रथम मी खोबरं ॲड केलं। खोबरं असं लालसर छान भाजलं की याच्यामध्ये बाकीचे ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये ॲड करायचे। ते पण हलकेसे आपल्याला तुपामध्ये छान असे भाजून घ्यायचे, सोनेरी रंग येईपर्यंत, म्हणजे चव छान लागते। त्यानंतर याच्यामध्ये जे आपण तांदूळ वाटून घेतले ते याच्यामध्ये ॲड करायचे। तर मी इथे अर्धेच तांदूळ ॲड करते, पूर्ण नाही करत आहे, नंतर लागले तर आपण वरतून टाकू शकतो। आता हे सर्व मिक्स करायचं एकत्र। त्याच्यामध्ये आपण दूध ॲड करू। त्याच्यामध्ये मी दूध टाकते। उकळी आल्याच्या नंतर याच्यामध्ये दालचिनीची पूड ॲड करायची याच्यामध्ये। त्यानंतर इथे मी 1 वाटी साखर घेतली, याप्रमाणे मी इथे 1 वाटी साखर ॲड करते। आता छान अशी आपल्याला खीर उकळून घ्यायची। जर वाटलं आहे तुम्हाला पातळ आहे तर आपण जे तांदूळ साईडला ठेवले होते त्याच्यामध्ये परत ॲड करू शकतो आपण, पण गरज नाही आहे जास्त। उकळल्याच्या नंतर जर वाटलं तरच आपण याच्यामध्ये परत तांदूळ ॲड करू। त्यामुळे सुरुवातीला पूर्ण तांदूळ नाही टाकायचे खीरमध्ये, नाही तर मग घट्ट होऊन जाते खीर। आता छान अशी आपण खीर बनवून घेऊ। तर इथे आपली तांदळाची खीर बनवून तयार झाली, पाहू शकता। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, म्हणून सुरुवातीला कधीच तांदूळ जास्त टाकायचे नाही, नंतर लागेल तसे आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।